दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने मोबाईल दुकान फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत तडीपार गुन्हेगाराला अटक करत त्याच्याकडून सुमारे 2 लाख रुपये किमतीचे सॅमसंग कंपनीचे 6 मोबाईल फोन जप्त केलेत। या कारवाईमुळे गंगापूर आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल 2 गुन्ह्यांची उकल झाली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालमत्तेविरुद्ध दाखल गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते। त्यानुसार पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गरफोडी, चेन स्नॅचिंग, मोटारसायकल चोरी आणि इतर मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता। दरम्यान गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार दयानंद सोनवणे आणि गुरु गांगुर्डे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम चोरीचे मोबाईल विक्रीसाठी सीबीएस परिसरात येणार आहे। या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून वाजिद जयद शेख याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने गंगापूर पोलीस ठाण्यातील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। त्याच्याकडून चोरीचे सॅमसंग कंपनीचे 6 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत 2 लाख रुपये आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच विजय सूर्यवंशी, सुनील आडके, अविनाश देवरे, प्रदीप ठाकरे, दयानंद सोनवणे, गुरु गांगुर्डे, कल्पेश जाधव, राकेश राऊत, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, घनश्याम महाले आणि सनिता कवडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। भावेश बागुल, दक्ष न्यूज, आडगाव।